सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडणार आहे। या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे। अशातच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दगाफटका आणि पक्षांतर्गत धोका टाळण्यासाठी भाजपने कमालीची गोपनीयता बाळगत आपल्या नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे। सांगली महापालिकेतील भाजपचे नगरसेवक आणि नगरसेविका एका अज्ञात ठिकाणी सहलीवर रवाना झालेत। भाजप नेत्यांनी या संपूर्ण प्रक्रियेत प्रचंड गुप्तता पाळली आहे। नगरसेवक नेमके कुठे गेलेत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांना एका खासगी आलिशान एसी ट्रॅव्हल्स गाड्यांमधून अज्ञात स्थळी पाठवण्यात आले। मतदानाच्या दिवसापर्यंत हे लोक सर्व पक्षाच्या थेट देखरेखीखाली राहणार असल्याचं समजतंय। केवळ नगरसेवकच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही सोबत पाठवण्यात आले। महापौर धीरज सूर्यवंशी, सभापती अतुल माने, गटनेता संदीप आवटी यांच्यासह प्रभाग समितीमधील सभापती आणि नगरसेवक ट्रॅव्हल्सने तर काही नगरसेवक स्वतःच्या गाडीने गेल्याची माहिती आहे। सर्वजण गोवा येथे व्हेकेशन करण्यासाठी गेल्याची चर्चा रंगू लागली आहे। हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर याच्या खुनातील मुख्य सूत्रधार सराईत गुन्हेगार निलेश विठोबा गडदे याच्या पोलिसांनी आज मुसक्या आवळल्या। कर्नाटक सीमा भागात मैत्रिणीसोबत एका ठिकाणी असताना तो सापडलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली। या गुन्ह्यातील अन्य तिघांचा शोध सुरू आहे। यापूर्वी अटकेत असलेला अतुल वायदंडे हा पोलीस कोठडीत आहे। मिरज तालुक्यातील रेल्वेच्या माल धक्क्याच्या कामावरून खरात आणि गडदे या दोन गटात वाद झाला। या कामाचा ठेका लक्ष्मण खरात यांच्याकडे। खरात यांनी हे काम सोडावं म्हणून संशयित निलेश गडदे दबाव आणत होता। बुधवारी रात्री 7च्या सुमारास 2 साथीदारांसह गडदे खरात घरात यांच्या घरी गेला। खरात घरात नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला धमकावलं, खंडणीही मागितली। खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे गेले। गडदे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल जमा झाले होते। पोलीस ठाण्याच्या परिसरात 2 गट समोरासमोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता। तेव्हा संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या 4 चाकीवर दगडफेक केली। त्यामुळे गडदे चिडला होता। त्याने बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी सांगली गाठली। यावेळी अंगणात मोबाईल पाहत बसलेला नातू वेदांतवर गोळी झाडली, त्यात त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा नोंद आहे। संशयित वायदंडे याच्या शोधासाठी 5 पथके रवाना झाली होती, मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता। अखेर कर्नाटक सीमा भागातील एका लॉजवर तो असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली। त्यानुसार छापेमारी करत त्याला ताब्यात घेण्यात आले। आज रात्री उशिरा त्याला सांगलीत आणण्यात आलं होतं। दरम्यान क्रूर कृत्य करून कोणताही पश्चाताप त्याच्याजवळ नव्हता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। उद्या त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। राज्यात सध्या मतदार पडताळणी कार्यक्रम सुरू आहे। त्यासाठी लवकरच घरभेटी होणार आहेत। विशिष्ट जाती धर्माचे मतदान कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो। त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकारी आणि बीएलए धारकांनी सतर्क राहावे अशा सूचना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंतराव पवार यांनी दिल्या। शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एसआयआर नोंदी संदर्भात बीएलए 2 आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती। यावेळी हनुमंतराव पवार यांनी मार्गदर्शन केले। यावेळी खासदार विशाल पाटील, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण उपस्थित होते। हनुमंतराव पवार यांनी कर्जमाफी, निवडणूक आयोगाची एसआयआर प्रक्रिया, राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था या विषयांवर मार्गदर्शन केले। ते म्हणाले, काँग्रेसच्या बीएलए धारकांनी सतर्क राहून निवडणूक प्रक्रियेमध्ये अल्पसंख्याक समाज, मागासवर्गीय समाज, आदिवासी इत्यादींची नावे मतदार यादीतून वगळण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एसआयआर नोंदी संदर्भात जागरूक राहून आपल्या भागातील मतदारांची नावे आहेत की नाहीत याची पडताळणी करावी असं आवाहन केलं। यावेळी नगरसेवक फिरोज पठाण, मयूर पाटील, हर्षवर्धन पाटील, अमित शहा, नगरसेविका अॅडव्होकेट बिल्किस शेख, वर्षाताई निंबाळकर, अंजली जाधव, सलमा शिकलगार, अश्विनी कदम, अश्विनी कोळेकर, रहीम हट्टीवाले, नंदकुमार शेळके, करुणा सॅमसन, आशाताई पाटील, मीनाक्षी दुगे, आशिष कोरी, पैगंबर शेख, विनय कांबळे, समीना मुल्ला, प्रमोद इनामदार उपस्थित होते। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर भाजपने रविवारपासून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पक्षादेश लागू केला असल्याची माहिती भाजप सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंगे यांनी दिली आहे।
सम्राट महाडिक म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकी ही पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असून पक्षाने मतदानाचा अधिकार असलेल्या सर्व अधिकृत मतदारांना पक्षादेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिलेत. मतदानाच्या दिवशी पक्षाने दिलेल्या सूचनानुसार मतदान करणे संबंधित मतदारांना बंधनकारक राहणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या महानगरपालिका, नगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केलं. भारतीय जनता पार्टी ही शिस्तप्रिय संघटना असून पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे प्रत्येक संबंधित पदाधिकारी आणि मतदाराचं कर्तव्य आहे. त्यामुळे पक्षादेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पक्षाच्या नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलेला आहे. कुपवाड शहरातील महावीर व्यायाम मंडळ ते भारत सूतगिरणी या सांगलीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना अक्षरशः कसरत करावी लागत असून अपघाताचा धोकाही वाढलाय. तात्काळ दर्जेदार रस्ता करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये. कुपवाड शहरालगत औद्योगिक वसाहत असल्याने या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच कानडवाडी, सावळी, बामनोली, तानंग या गावातील नागरिकांना सांगली शहरात ये जा करण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. परिणामी दररोज हजारो वाहनांची रहदारी या रस्त्यावरून होत असते. गेल्या काही वर्षात प्रशासनाकडून अनेक वेळा खड्डे बुजवून डागडुजी करण्याचा प्रयत्न आला, मात्र ही उपाययोजना तात्पुरतीच ठरली असून रस्त्यावर पुन्हा खड्डे पडत आहेत. त्यामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. विशेषतः दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात वाहन चालकांना वारंवार जीव धोक्यात घालावा लागतोय. रात्रीच्या वेळी वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघातांच्या घटनाही घडत आहेत. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होते. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन कामे मार्गी लावावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि म्हसोबा यात्रेनिमित्त डोंगरवाडी पट्टा येथे आमदार केसरी भव्य बैलगाडी शर्यतचं आयोजन करण्यात आलं होतं. शेकडो शर्यतप्रेमींच्या उपस्थितीत आमदार केसरी बैलगाडी शर्यत अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली आहे. ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि बैलगाडी शर्यतीबद्दल असलेले प्रेम आजही कायम असल्याने या स्पर्धेला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसादातून दिसून आले. यावेळी विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करून त्यांचं अभिनंदन केलं. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांच्या जिद्द, कौशल्य आणि क्रीडा भावनेचं कौतुक केलंय. या भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन सुरेश खाडे यांचे कट्टर समर्थक असलेले तानाजी पाटील यांनी केलं. ग्रामीण क्रीडा परंपरेचा हा उत्सव भविष्यातही अशाच उत्साहात सुरू असू देत या सदिच्छा या बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने आमदार सुरेश खाडे यांनी बैलगाडी प्रेमींना दिल्या. या स्पर्धा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून हजारो बैलगाडा शर्यतप्रेमी दाखल झाले होते. बिहार, पश्चिम बंगालमध्ये मतदार पडताळणी मोहीम राबवली गेली आणि 30 लाख मतदारांची नावे कमी करण्यात आली. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत मतदार दुरावले. राज्यात देखील घाई गडबडीने मोहीम राबवली जात आहे. तो पॅटर्न महाराष्ट्रात होऊ देणार नाही. आम्ही हाणून पाडू असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी दिलाय. ते म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये घाई गडबडीत 30 लाख मतदारांची नावे कमी करण्यात आली. न्यायालयीन लढाईनंतर त्यापैकी 21 लाख मतदारांची नावे पुन्हा नोंद घेण्याचे आदेश दिले. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे सर्व लोक मतदानापासून दुरावले. महाराष्ट्रातही चुकीच्या वेळी ही मोहीम राबवत 2 महिन्यात ही मोहीम गुंडाळण्याचा त्यांचा डाव आहे. मतदान हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. यापूर्वीही SIR मोहीम राबवण्यात आल्या, मात्र त्यावेळी मतदानापासून वंचित राहणाऱ्यांना मतदान प्रक्रियेत आणणे, मतदानाचा अधिकार देणे याला प्राधान्य होतं. मात्र सध्या घाई गडबडीने नावे वगळण्याचं, संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार काढून घेण्याचे उद्योग सुरू आहेत असा आरोप पवार यांनी केलाय. विशाल पाटील म्हणाले, राजकीय लाभासाठी खोटे बोलण्याची भाजपची सवय आहे. 12 वर्षात त्यांनी काय केलं? त्यांना जनगणना करणंही जमलं नाही. महापालिका प्रभागातही अनेक ठिकाणी 1200 पर्यंत दुबार मतदार आहेत. सांगलीसारख्या जिल्ह्यात प्रत्येक बूथवर 10 ते 20 नावे कर्नाटकातील जोडली आहेत. अशी नावे कमी व्हायला हवीत.
सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मतदारांची कडेगावमध्ये बैठक संपन्न झाली। या बैठकीला काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते आणि जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक उपस्थित होते। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडेगाव येथे काँग्रेस पक्षाच्या सर्व मतदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत उपस्थित पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मतदार बांधवांशी संवाद साधत आगामी निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांचा आवाज विधान परिषद प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला। संघटित शक्ती, विकासाची भूमिका आणि जनतेच्या हिताची बांधिलकी यांच्या बळावर आपण ही निवडणूक यशस्वीपणे लढवू आणि विजयी होऊ असा दृढ विश्वास आहे। यावेळी आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, सांगली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश नाईक, सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड आणि इतर मान्यवर व सदस्य उपस्थित होते।